नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण BMC ॲक्टमधील इम्पॉर्टंट सिरीजमध्ये जे काही परीक्षा दृष्टीने अत्यंत जे काही व्याख्या कलम आहे तर ते आपण घेणार आहे। तर BMC ॲक्टच्या अनुषंगाने जे कलम 3 आहे, जे व्याख्या कलम आहे, तर ते तुम्हाला जवळपास 7 ते 8 प्रश्नांसाठी असेल। म्हणजे जवळपास हे 14 ते 16 मार्क तुम्हाला केवळ कलम 3 देणार आहे। पैकी ज्या अत्यंत महत्त्वाच्या व्याख्या आहेत की ज्याला आपण हायरार्की किंवा प्रशासन म्हणतो, आयुक्त, उपायुक्त, पोलीस आयुक्त, तर मग त्या व्याख्येमध्ये परीक्षक कशा पद्धतीने प्रश्न विचारू शकेल, त्यातले इंटरलिंकेज काय आहेत आणि त्यातलं नेमकं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे हे आपण आज या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे। तर कलम 3 च्या डी मध्ये आयुक्त दिलेला आहे आणि कलम 3 च्या ई मध्ये उपायुक्त दिलेलं आहे। डेप्युटी कमिशनर, कमिशनर, द कमिशनर आपण म्हणतो किंवा दी कमिशनर, आणि पोलीस आयुक्त वेगळा आहे, पण आयुक्त आयुक्त आहे म्हणून मी शेजारी घेतले आणि DEF ओळीनच आहे आयुक्त। मी पहिल्यांदा हे मुंबई महानगरपालिकेचं प्रशासनामध्ये कशा पद्धतीने हायरार्की आहे, उतरंड कशी आहे हे मी सांगतो। तर मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन आणि तिथला जो काही प्रशासकीय अधिकारी आहे अत्यंत वरच्या दर्जाची पद आहेत। सिनियर मोस्ट IAS ऑफिसर हा आयुक्त पदावर असतो। म्हणजे असं म्हटलं जातं की मुंबईच्या म्युनिसिपल कमिशनर जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण पद आहे। म्हणजे महाराष्ट्राचं जे काही मुख्य सचिवाचं पद आहे तर ते आपण म्हणतो की महाराष्ट्रातलं प्रशासकीय अधिकाऱ्याचं सर्वोच्च पद कुठलं, तर मग मुख्य सचिव, चीफ सेक्रेटरी ज्याला आपण म्हणतो। पण बऱ्याच वेळा काही IAS ऑफिसर तर मुख्य सचिवापेक्षा पण हे त्यांना पद जास्त आवडत असतं, येते लक्षात, किंवा त्या पाठीमागची कारणं बरीच आहेत। किंवा महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणेचा जो प्रमुख आहे, महासंचालक, महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणेचा जो प्रमुख आहे, प्रशासकीय प्रमुख आहे, ज्याला आपण महासंचालक म्हणतो, तर त्या बऱ्याच सिनियर मोस्ट IPS अधिकाऱ्यांना महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकापेक्षा पण मुंबईचं पोलीस कमिशनर हे पद जास्त आवडत असतं, येते लक्षात। ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की हे मुंबईची जी काही पदं आहेत ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। मुंबई महानगरपालिकेचा विचार करायचा झाला तर 55,000 कोटी रुपयाची बजेट आहे, जवळपास 55,000 रुपये कोटीची बजेट आहे। म्हणजे आपल्या देशामधल्या काही छोट्या राज्यांचं तेवढं बजेट नाही, एवढ्या एकट्या मुंबई शहराचं आहे, येते लक्षात। तर त्यामुळं हे आवाका प्रचंड मोठा आहे। त्यामुळं हा कायदा ज्या परीक्षेला आहे, निरीक्षक पदासाठी, इन्स्पेक्टर पदासाठी किंवा कर निर्धारक जे पद आहे, तर हे मुंबई महानगरपालिकेअंतर्गत पद आहे। त्यामुळे मित्रांनो हे लक्षात राहू द्या की असं म्हटलं जातं की महाराष्ट्रामध्ये इतर काही कर निर्धारक पद आहेत त्याच्यापेक्षा स्वतः त्या एखाद्या नगर परिषदेमध्ये जर समजा कोणी कर निर्धारक म्हणून लागलेलं आहे तर तो खुद्द ते पास झालेली मुलं म्हणतात आमच्या पदापेक्षा 10 पटीनं मुंबई महानगरपालिकेचं पद मोठं आहे, किंबहुना आमच्या पदामध्ये आणि मुंबई महानगरपालिकेच्या त्या कर निर्धारक पदामध्ये तुलनाच करता येत नाही, येते लक्षात। तर प्रचंड मोठं कर निर्धारक किंवा जे तुमचं इन्स्पेक्टरचं पद आहे हे सुद्धा खूप मोठं पद आहे, येते लक्षात। मी यापूर्वी पण सांगितलेलं आहे पुन्हा। तर मुंबईच्या संदर्भातल्या गोष्टीच वेगळ्या आहेत। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त खूप मोठी पोस्ट आहे, मुंबई पोलीस कमिशनर प्रचंड मोठी पोस्ट आहे, येते लक्षात। बऱ्याच काही प्रॅक्टिकल गोष्टी पण तुम्ही इकडून तिकडून ऐकत असाल। ओके, आपला तो शिकवण्याचा भाग नाही, पण बृहन्मुंबई महानगरपालिकेचं जे प्रशासन आहे किंवा ॲडमिनिस्ट्रेशन आहे तर त्याचा जो हेड आहे तो कमिशनर आहे, ज्याला आपण दी कमिशनर म्हणतो। आणि मग ह्या आयुक्ताला त्याच्या कामामध्ये सहाय्य करण्यासाठी किंवा त्याच्या कामामध्ये मदत करण्यासाठी मग ही वेगवेगळी हायरार्की आहे। मग अप्पर किंवा अतिरिक्त आयुक्त, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ॲडिशनल म्हणतो, ॲडिशनल कमिशनर, इंग्लिशमध्ये ॲडिशनल शब्द आहे, मग मराठीमध्ये अप्पर किंवा अतिरिक्त असे शब्द वापरले जातात। तर ॲडिशनल, त्यामुळे जिथं कुठं गरजेचं आहे तिथं मी इंग्लिश देतोय। त्यानंतर उपायुक्त आहे, ज्याला आपण म्हणतो डेप्युटी कमिशनर आहे। सहाय्यक आयुक्त
ज्याला आपण ॲसिस्टंट कमिशनर म्हणतो, सहाय्यक आयुक्त ज्याला आपण ॲसिस्टंट कमिशनर म्हणतो, आणि खाते प्रमुख आहेत, त्या त्या डिपार्टमेंटचे प्रमुख आहेत. आता बघा हे साधारणपणे कसं आहे की जर समजा आपण असं म्हणलं की आयुक्त ह्या प्रशासकीय प्रमुख आहेत, अप्पर आणि अतिरिक्त आयुक्त, तर आता आयुक्ताच्या खाली हे 4 अप्पर किंवा अतिरिक्त आयुक्त सध्या आहेत. पुढे आपण त्याचे इमेजेस पण बघणार आहे. तर या कायद्याचा जर विचार करायचा झाला तर या कायद्यामध्ये ह्या 3 पदाचा उल्लेख आपल्याला व्याख्येमध्ये आढळतो. या BMC ॲक्टमध्ये आपण ज्या व्याख्या बघणार आहे त्या व्याख्येमध्ये आयुक्त, अप्पर किंवा अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त ह्या तिघांचा उल्लेख आहे. बाकी मग व्याख्येमध्ये आपल्याला सहाय्यक आयुक्त, खाते प्रमुख या व्याख्येमध्ये या घटकांचा आपल्याला उल्लेख नाही. कायद्यामध्ये जरी उल्लेख असला तर व्याख्येमध्ये यांचाच उल्लेख आहे. तर आता बघा याच्यामध्ये कसं आहे, तर कलम 54 अन्वये म्हणजे या BMC ॲक्ट जो आहे, BMC ॲक्टमध्ये ह्या पदांची तरतूद आहे. तर BMC ॲक्टमध्ये जेव्हा आपण कायदा बघतोय तर त्याच्या कलम 54 मध्ये आयुक्त पदाची तरतूद आहे आणि कलम 54 मध्येच ॲडिशनल किंवा अप्पर अतिरिक्त आयुक्ताची तरतूद आहे. उपायुक्त हे कलम 55 मध्ये त्याची तरतूद आहे. येतं लक्षात. मग ते 54 सब क्लॉज, 55 सब क्लॉज ते पुढे बघू आपण. फक्त ढोबळमानाने विचार करा की कलम 54 आणि कलम 55. कलम 54 मध्ये आयुक्त पण आहे, अप्पर आयुक्त पण आहे. आता बघा आणखी एक याच्यामध्ये वेगळं पण थोडं सांगतो की आयुक्त आणि अप्पर आयुक्त यांचा एकत्रित विचार करायचा झाला तर आपण असं म्हणतो की जरी या कायद्यामध्ये जरी तरतूद असली तर ह्या दोघांची जी नियुक्ती आहे, ही नियुक्ती ह्या मुंबई महानगरपालिकेसाठी कोण करत असतं? स्टेट गव्हर्नमेंट, महाराष्ट्र शासन करत असतं. स्टेट गव्हर्नमेंट, महाराष्ट्र शासन यांची नियुक्ती करत असतं. अर्थात सिनियर मोस्ट IAS ऑफिसरची वर्णी या पदावर आहे, आयुक्त पदावर. आणि मग इथं सुद्धा सगळे 4चे 4 IAS ऑफिसर्स आहेत. तर मग नियुक्ती स्टेट गव्हर्नमेंट करत आहे. येतं लक्षात. ज्यांना जे काही महाराष्ट्र केडरचे IAS ऑफिसर आहेत तर त्यांची नियुक्ती इथं केली जाते. आता उपायुक्ताचा जर विचार करायचा झाला तर उपायुक्त कोण नियुक्ती करत आहे? तर उपायुक्त किंवा डेप्युटी कमिशनरची नियुक्ती ही स्वतः बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन करत असते. मात्र कुणाच्या संमतीनं? स्टेट गव्हर्नमेंटच्या संमतीनं. स्टेट गव्हर्नमेंटची संमतीनं याची नियुक्ती करत असते. मग लक्षात घ्या, आयुक्त आणि अप्पर आयुक्त यांची नियुक्ती ही स्टेट गव्हर्नमेंट करत असतं. पण कोणत्या कलमान्वये? BMCच्या कलम 54 अन्वये. त्यानंतर मग BMCच्या कलम 55 मध्ये उपायुक्ताची तरतूद आहे. पण उपायुक्ताची नियुक्ती कोण करते? स्वतः मुंबई महानगरपालिका करते, बृहन्मुंबई महानगरपालिका करते. पण त्याच्यासाठी संमती कोणाची आहे? स्टेट गव्हर्नमेंटची संमती नाही. पुढं जे सहाय्यक आयुक्त आहे, ह्याला वार्ड ऑफिसर पण म्हणतात. सहाय्यक आयुक्त, मुंबईमध्ये एकूण 24 प्रभाग आहेत, 24 वार्ड आहेत. तर हे पद अत्यंत महत्त्वाचं आहे बघा. म्हणजे ग्राउंड लेवलला जे काय ग्राउंड लेवलला जे काम करणारे जे अधिकारी आहेत तर ते हे सहाय्यक आयुक्त आहेत. वेगवेगळे 24 प्रभाग आहेत आणि त्या 24 प्रभागामध्ये मग हे सहाय्यक आयुक्त आहेत. तर मग हे जे सहाय्यक आयुक्त किंवा असिस्टंट कमिशनर आहेत तर यांची जी नेमणूक आहे ही BMC करत असते. मात्र शिफारस MPSC करत असते. म्हणजे यांची परीक्षा आहे. येते का लक्षात? शिफारस ही MPSC करत असते, महाराष्ट्र लोकसेवा आयोग. वार्ड ऑफिसरच्या जागा निघतात बघा, त्याला 5 वर्षाचा अनुभव पण लागतो. तर मित्रांनो, हे वार्ड ऑफिसर ज्याला आपण म्हणतो किंवा असिस्टंट कमिशनर म्हणतो, ही जी MPSC परीक्षा घेते, एक परीक्षा असते आणि परत मुलाखत असते. मित्रांनो, जे लोक डेप्युटी कलेक्टर आहेत, डेप्युटी कलेक्टर पदावर काम करणारी लोकसुद्धा ह्या पदाचा फॉर्म भरतात. म्हणजे माझ्या माहितीमध्ये तर असे काही IRS ऑफिसर आहेत जे UPSCमध्ये IRS इन्कम टॅक्सचं पद आहे, तर त्या लोकांनी सुद्धा हे फॉर्म भरलेले होते. तर त्यामुळे हे पण पद अत्यंत महत्त्वाचं आहे.
तर हे एकदम ग्राउंड रिॲलिटीवर काम करणारे जी लोक आहेत हे वार्ड ऑफिसर आहेत, ज्याला वार्ड ऑफिसर किंवा विभाग प्रमुख सुद्धा पूर्वीचं नाव आहे. तर सहाय्यक आयुक्त किंवा प्रभाग प्रमुख सुद्धा ह्याला म्हटलं जातं. तर मग अशा पद्धतीने आणि त्याच्या खाली मग खाते प्रमुख आहेत. मग खाते प्रमुख म्हणजे काय, एज्युकेशन किंवा शिक्षण हे एक खातं आहे, हेल्थ किंवा आरोग्य हे एक खातं आहे. तर ह्या प्रत्येक खात्याचे जे प्रमुख आहेत तर ते त्याच्या खाली आहेत. येतं लक्षात. तर हे अशा पद्धतीने आहे. तर हे अशा पद्धतीने हे हायरार्की. जर तुम्हाला आणखी बघायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही रिपीट करून पण बघू शकता व्यवस्थितपणे. पण मला जेवढं सांगायचं होतं तर ती प्रॉपर मी सांगितलेलं आहे. पुन्हा मी रिपीट करणार नाही. कारण हे ऑनलाईन बॅच असल्यामुळे तुम्हाला पुन्हा बघता येते. येतं लक्षात. जे सांगितलं आहे ते पुन्हा व्यवस्थित बघा. प्रॉपर याच्या बाहेर तुम्हाला वेगळं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. येतं लक्षात. आता मग हे प्रशासन मग कायद्यामध्ये कशा तरतूद आहेत आपण बघू. बघा कायद्यामध्ये कशा तरतूद आहेत बघा. बघा बृहन्मुंबई महानगरपालिका. तर मग या कायद्याच्या कलम 54 अन्वये आयुक्ताची नेमणूक होते. येतात म्हणजे तरतूद कुठं आहे, ह्या BMC कायद्यामध्ये आयुक्ताची तरतूद आहे कलम 54 मध्ये. आणि मग इथं काय सांगितलंय, आयुक्तामध्ये कुणाचा समावेश होईल तर अप्पर आयुक्त, ॲडिशनल. आपण बघितलं ना हे अप्पर आयुक्त. पण जाता मी थोडं फोटो दाखवतो म्हणजे तुम्हाला पटकन कळेल. मग बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये आयुक्त जे आहेत ते सध्या श्री भूषण गगराणी सिनियर मोस्ट IAS ऑफिसर आहेत. भूषण गगराणी साहेबांचं काम महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं आहे. त्यानंतर मग त्यांना सहाय्यक म्हणून किंवा त्यांना मदतीला म्हणून त्यांना सहाय्य करण्यासाठी मग 4 अतिरिक्त किंवा अप्पर ॲडिशनल कमिशनर आहेत. मग त्यापैकी डॉक्टर अश्विनी जोशी, डॉक्टर अमित सैनी, श्री अभिजित बांगर आणि डॉक्टर विपिन शर्मा हे 4 अतिरिक्त आयुक्त आहेत. आणि तुम्ही बघा हे 4चे 4 सुद्धा IAS ऑफिसर आहेत. आणि हे पण IAS आहेत, पण हे सिनियर मोस्ट IAS ऑफिसर आहेत. तर एकदा PPT व्यवस्थितपणे बघा, तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर आहे. येतं लक्षात. तर मग बघा इथं काय सांगितलं की आयुक्त कलम 54 अन्वये तरतूद करण्यात आलेली आहे. आयुक्ताची तरतूद कलम 54 अन्वये करण्यात आलेली आहे. आणि मग भूषण गगराणी हे सध्या या पदावर कार्यरत आहेत. मग हा कायदा काय सांगतो तर आयुक्तामध्ये आणखी कुणाचा समावेश होईल तर आयुक्तामध्ये आणखी समावेश ॲडिशनलचा पण होईल. मग ॲडिशनलची तरतूद कुठं आहे 54(3) मध्ये. ॲडिशनलची तरतूद अप्पर किंवा अतिरिक्त म्हणतो त्याची तरतूद कुठं आहे 54(3) मध्ये. आणखी या आयुक्तामध्ये कुणाचा समावेश होईल तर कार्यकारी आयुक्त म्हणजे ॲक्टिंग कमिशनर. तर ॲक्टिंग कमिशनर असतं म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीला आयुक्त पदाचा तात्पुरता कार्यभार दिलेला असतो. म्हणजे कार्यकारी आयुक्त तर आयुक्ताची काही कामं त्याला सोपवलेली असतात किंवा तात्पुरतं त्या पदावर नेमलेलं असतं. आयुक्ताची तो काही जबाबदाऱ्या पार पाडत असतो ज्याला आपण ॲक्टिंग म्हणतो. तर हे ॲक्टिंग जे आहे किंवा कार्यकारी आयुक्ताची तरतूद कुठं आहे 59 पोटकलम 3 मध्ये. 59 पोटकलम 3. तर हे कलम परीक्षेदृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. येते लक्षात. हे नंबरिंग हे परीक्षेदृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणार आहे हे कशा पद्धतीनं तुम्हाला नंबर वगैरे लक्षात ठेवायचं आहे. तर विनाकारण कुठल्या तर ट्रिक्स एकत्र गोळा करून ह्याचा जो मूळ गाभा आहे तर तो हलवू नका. येते लक्षात. कसं लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं मी पुढे सांगतोय, पण हे व्यवस्थित लक्षात यायला पाहिजे. येते लक्षात. नाहीतर कशाची काहीतरी ट्रिक्स आपण करणार, कशालाही काही जोडणार, कुणालाही कसले काय ह्याला अश्लील शब्द जोड, ह्याला काहीतरी जोड. ह्यातनं मित्रांनो काय होतं, ह्यातला मूळ जो गाभा आहे कायद्याचा तर तोच निघून जातो. येते लक्षात. मग उगाच शाळेतल्या पोरांसारखं काहीतरी लक्षात ठेवण्याचा तो प्रकार करू नका. येते लक्षात. हा प्रकार तुम्हाला पास करणार नाही असल्या जर फालतू गोष्टी करत असाल तुम्ही तर. येते लक्षात. तर त्यामुळं प्रॉपर व्यवस्थित काय सरळ आहे. आयुक्त 54 अन्वये आहे. ह्या आयुक्त मग म्हणजे आयुक्तामध्ये अप्पर आयुक्त किंवा कार्यकारी आयुक्ताचा समावेश होतोय म्हणजे आयुक्ताच्या पावर अप्पर आयुक्त किंवा कार्यकारी आयुक्ताला वापरता येतील असा त्याचा अर्थ असतो. म्हणजे या कायद्यामध्ये जिथं कुठं आयुक्त आहे तर त्या आयुक्ताच्या ज्या पावर आहेत तर त्या आयुक्ताच्या पावर अप्पर आयुक्ताला किंवा कार्यकारी आयुक्ताला पण वापरता येतील. मग आयुक्त मध्ये कोण येते तर आयुक्तामध्ये अप्पर आयुक्त पण येतो आणि कार्यकारी आयुक्त पण येतो असं या कायदा सांगतो. मग अप्पर आयुक्त 54(3) अन्वये नेमलेला आहे, आयुक्त 54 मध्ये नेमलेला आहे आणि कार्यकारी आयुक्त 59(3) अन्वये.
सरळ सरळ साधं सोपं आहे बघा, येते लक्षात. आता बघा याचा अर्थ नेमका काय आहे. याचा अर्थ असा आहे की आयुक्त मुंबई म्युनिसिपल कमिशनर जो आहे तर तो म्हणजे कोण, तर तो म्हणजे कलम या BMC कायद्याच्या कलम 54 अन्वये स्थापन केलेला, कलम 54 अन्वये स्थापन केलेला की सॉरी कलम 54 अन्वये नियुक्त केलेला. मग त्यामध्ये सांगितलं की आयुक्तामध्ये कुणाचा समावेश होईल, तर अप्पर आयुक्त म्हणजे ॲडिशनल की जो कलम 54(3) अन्वये नेमणूक केलेली आहे त्याची या कायद्याच्या. आणि त्यामध्ये आणखी आयुक्तामध्ये कोण समावेश होईल, तर आयुक्तामध्ये आणखी कोणाचा समावेश होईल, तर कार्यकारी आयुक्त कलम 59 पोटकलम 3 अन्वये त्याची नेमणूक केलेली आहे. येतं लक्षात. याचा अर्थ असा होतो की कायदा काय सांगत असतो बघा, कायदा काय सांगतो की कलम 3D आयुक्त किंवा कमिशनर म्हणजे काय. या कायद्यामध्ये जिथं कुठं आयुक्त किंवा द कमिशनर हा शब्द वापरलाय तर कलम 3D म्हणतंय की तो आयुक्त म्हणजे कोण, तर कलम 54 खाली नेमलेला बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त. मग त्यामध्ये आणखी कोणाचा समावेश होईल, तर कलम 54(3) खाली नेमलेला महानगरपालिका अप्पर आयुक्त म्हणजे ॲडिशनल. आणखी कुणाचा समावेश आहे, कलम 59(3) खाली नेमलेला कार्यकारी आयुक्त ॲक्टिंग कमिशनर. येतं लक्षात. याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ असा आहे, ही व्याख्या अशी सांगायला लागली की या कायद्यामध्ये जिथं कुठं तुम्हाला आयुक्त असं सापडेल, आयुक्त असं कुठं सापडेल तर त्याचा अर्थ तुम्ही काय घ्यायचा आहे, तर कलम 54 खाली नेमलेला आयुक्त, कलम 54(3) खाली नेमलेला अप्पर आयुक्त आणि कलम 59 पोटकलम 3 अन्वये नेमलेला ॲक्टिंग कमिशनर किंवा कार्यार्थ किंवा कार्यकारी आयुक्त. तर हे एकदम सुटसुटीत व्यवस्थितपणे मी आपल्या पुस्तकात पण दिलंय. हे आपण तेच पुस्तकातल्याच गोष्टी इथं PPTवर मांडलेल्या आहेत. पटपट लगे लक्षात येतं. तुम्ही जर ते कायद्याची लँग्वेज बघितली तर ती तुम्हाला लक्षात पण येणार नाही. पण मित्रांनो हे पण आहे, तर त्या कायद्याच्या नोट्स काढताना किंवा कायद्याचा गाभा प्रॉपर काढताना त्यातला अर्थ पण काढून घेतला नाही पाहिजे. बऱ्याच वेळा बरीच लोक की ते सोपं करून सांगण्याच्या नादात त्याचा जो गाभा आहे तोच काढून टाकतात आणि मग ते जो सेन्स ऑफ लॉ जो प्रकार आहे किंवा स्पिरिट ऑफ लॉ नावाचा जो प्रकार आहे तोच निघून जातो. मग सगळं सारखंच वाटायला लागतं. आणि हे फक्त पाठ करून कधीच लक्षात राहणार नाही, तुम्हाला मार्के पडणार नाहीत. हे समजून घेतलं तर लक्षात राहील आणि ते पाठ पण होईल. येतं का लक्षात. तर ह्याचा गाभा न हलवता हे लक्षात ठेवलं पाहिजे. काहीतरी मोडतोड करून काहीतरी उगाच वेगळंच काहीतरी पाठ करत बसायचं, शाळेतल्या मुलासारखा असला काय प्रकार करू नका. अशी कायद्यामध्ये कधीच मार्क येणार नाहीत. येतं का लक्षात. आता मग जिथं कुठं गरज आहे अप्पर कधी अतिरिक्त, तर इंग्लिशमध्ये मी लगेच ॲडिशनल म्हणले. कधी आयोग अप्पर म्हणेल, कधी अतिरिक्त म्हणेल, कधी कार्यकारी म्हणेल. इथं बघा कार्यार्थ शब्द वापरला, म्हणजे मूळ कायद्यामध्ये इथं कार्यकारी शब्द वापरला, इथं कार्यार्थ, पण दोघांचा अर्थ एकच आहे, ॲक्टिंग. येतं लक्षात. त्यामुळे जिथं गरज आहे तिथं मी इंग्लिश शब्द वापरलेत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय आलं. आयुक्त म्हणलं तर कलम 2D म्हणते. आयुक्त म्हणजे काय, तर आयुक्त म्हणजे कलम 54 अन्वये नियुक्त केलेला मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त. त्यामध्ये आणखी कोणाचा समावेश होईल, अप्पर आयुक्त, कार्यकारी आयुक्त. अप्पर आयुक्त 54(3), कार्यकारी आयुक्त 59(3). तर हे मी पुन्हा रिपीट का सांगतोय बघा. एकदा तुम्हाला हे पटकन ह्याची लेवल कळली तर पुढच्या डेफिनेशन पण पटपट कळतील. कारण ते कशासाठी आहे हे सगळं चालू आहे, हे डेफिनेशनचं काम काय आणि हे का सांगितलंय हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत, तुम्हाला हा जो बेस कळत नाही तोपर्यंत हा कायदा कळणार नाही. येतं का लक्षात. आणि ह्या डेफिनेशन एवढ्या महत्त्वाच्या आहेत आणि ही तर डेफिनेशन एवढी महत्त्वाची आहेत, ह्या म्हणजे उपायुक्त आणि आयुक्त ही डेफिनेशन अत्यंत महत्त्वाची आहेत. मित्रांनो हे लक्षात ठेवा की तुम्हाला असलेल्या एकूण कलमापैकी सगळ्यात जास्त प्रश्न कुठल्या कलमावर येणार आहेत, तर कलम 3 वर येणार आहेत, म्हणजे व्याख्येवर येणार आहेत. येतं लक्ष. सगळ्यात जास्त प्रश्न, कदाचित त्या प्रश्नांची संख्या 5, 7, 8, 10 किती असू शकते, पण एवढं मात्र 100% तुम्हाला जेवढी कलमं आहेत त्या सर्वाधिक प्रश्न हे तुमच्या व्याख्या कलमावर येणार आहेत, डेफिनेशन सेक्शनवर येणार आहेत. हे पक्क लक्षात ठेवा. ओके, तर हे नंबरिंग लक्षात ठेवायचं. मग आता जो प्रकार इथं सांगितला तोच इथं उपायुक्त म्हणलं का कुठलं कलम, कलम 55. येतं का लक्षात. मग उपायुक्ताची नेमणूक या कायद्याच्या कलम 55 अन्वये करण्यात आलेली आणि मग सुधारणा करून ते 56A मध्ये पण सांगितलंय. उपायुक्त त्या पदामध्ये काही कर्तव्यामध्ये सुधारणा करून 56A मध्ये पण सांगितलंय. मग इथं सांगितलं उपायुक्तामध्ये आणखी कोणाचा समावेश होईल, अप्पर. तिथं पण सांगितलं होतं बघा, आयुक्तामध्ये कोण येईल, आणखी अप्पर. तसं पण अप्पर आयुक्तामध्ये आणखी कोणी, उपायुक्तामध्ये कोण येईल, अप्पर उपायुक्त येईल. अप्पर उपायुक्ताची नेमणूक कुठल्या कलमान्वये, कलम 55(1)A अन्वये.
अप्पर उपायुक्ताची नेमणूक कुठल्या कलमान्वये आहे? कलम 55A अन्वये, ज्याला आपण ॲडिशनल म्हणतो, बरोबर, ॲडिशनल डेप्युटी कमिशनर. पुन्हा तिथं सुद्धा ॲक्टिंग आहे. आणखी उपायुक्तामध्ये समावेश कोणाचा आहे? कार्यकारी आयुक्त, म्हणजे ॲक्टिंग डेप्युटी कमिशनर. मग ॲक्टिंग हा जो घटक आहे तर तो एकत्रितपणे सांगितला आहे कलम 59(3) मध्ये. कलम 59 पोटकलम 3, हे कंसात मी शब्द वापरलेत ते पोटकलम असतं. कलम 59चं पोटकलम 3 मध्ये. इथं पण बघा, कार्यकारी आयुक्त असतील इथले किंवा कार्यकारी उपायुक्त असतील, कार्यकारी आयुक्त असतील किंवा कार्यकारी उपायुक्त असतील, तर हे 59(3) मध्ये आहेत. हे पण 59(3) मध्ये आहेत. येते लक्षात? हे लक्षात ठेवा. आता याचा पण अर्थ काय की इथं याचा अर्थ असा सांगितला की कलम 3E मध्ये सांगितलं, कलम 3E मध्ये सांगितलं उपायुक्त म्हणजे कोण, डेप्युटी कमिशनर म्हणजे कोण, तर कलम 55 खाली नेमलेला महानगरपालिका उपायुक्त. त्यामध्ये सुधारणा केलेला कलम 56A खाली नेमलेला महानगरपालिका उपायुक्त सुधारणा केलेला त्याचाही समावेश आहे. आणखी कुणाचा समावेश आहे तर कलम 55(1)(a) खाली नेमलेला महानगरपालिका अप्पर उपायुक्त, अप्पर उपायुक्त. आणि कोणाचा समावेश आहे? कलम 59 पोटकलम 3 खाली नेमलेला कार्यार्थ म्हणजे ॲक्टिंग उपायुक्त, ॲक्टिंग डेप्युटी कमिशनर. ॲक्टिंग इथं फक्त आयुक्त नाही, डेप्युटी कमिशनर. येतं का लक्षात? तर याचा अर्थ पुन्हा काय सांगितलं, म्हणजे ह्याचा अर्थ नेमका काय, तर हा कायदा सांगतो या कायद्यामध्ये जिथं कुठं डेप्युटी कमिशनर हा उल्लेख आला तर त्याचा अर्थ तुम्ही काय घ्यायचा आहे तर उपायुक्त, कलम 55 खाली नेमलेला उपायुक्त सुधारणा केलेला कलम 56A अन्वये. आणखी काय? अप्पर उपायुक्त, कलम 55(1)(a) अन्वये नियुक्त केलेला. कार्यार्थ उपायुक्त, ॲक्टिंग, कलम 59(3) अन्वये नियुक्त केलेला. येतं लक्षात? म्हणजे याचा अर्थ उपायुक्त जिथं कुठं म्हणलंय तर उपायुक्ताचा अधिकार उपायुक्त सुद्धा वापरू शकेल किंवा अप्पर उपायुक्त वापरू शकेल किंवा कार्यार्थ उपायुक्त वापरू शकेल. आयुक्त जिथं कुठं या कायद्यानं आयुक्त हा शब्दप्रयोग वापरलाय तर आयुक्त म्हणजे त्या आयुक्ताचे अधिकार 54 खाली नेमलेला आयुक्त वापरू शकेल, 54(3) खाली नेमलेला अप्पर आयुक्त वापरू शकेल किंवा 59(3) खाली नेमलेला कार्यार्थ आयुक्त वापरू शकेल, असा त्याचा गर्भित अर्थ आहे. येते लक्षात? हे जोपर्यंत कळत नाही विनाकारण काहीतरी त्याचा उलटा सुलटा अर्थ काढून काही उपयोग नाही. हे जर पक्क कळलं तर पुढे जाऊन व्यवस्थित सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत. आता तुम्हाला क्लिअर सांगितलं. येतं का लक्षात? आयुक्त उपायुक्त. खरं तर या कायद्यामध्ये आयुक्त त्यानंतर अतिरिक्त किंवा ज्याला आपण ॲडिशनल म्हणतो, अतिरिक्त किंवा अप्पर म्हणजे मूळ कमिशनर, ॲडिशनल आणि डेप्युटी ह्या तिघांचाच उल्लेख आहे. येतं का लक्षात? सहाय्यक म्हणजे ॲसिस्टंट कमिशनरचा व्याख्येमध्ये उल्लेख नाही. येतं का लक्षात? तर हे थोडं लक्षात राहू द्या आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे बघा. ह्याच्यावर 100% प्रश्न येणार. हे लिहूनच घ्या तुम्ही माझ्याकडनं. ह्या दोन कलमावर कलम 3D आणि कलम 3E वर हमखास प्रश्न येणार. हमखास पेपर फोडल्यासारखा प्रकार आहे. येतं लक्षात? मग इथं प्रश्न कसा येणार आहे बघा की आयुक्त कुठं दिलेला आहे 3D असा एक प्रश्न येऊ शकतो किंवा कलम 3D अन्वये आयुक्त म्हणजे कोणत्या कलमाखाली नेमलेला बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त, कलम 54. पुन्हा आयुक्त कलम 3D अन्वये आयुक्त म्हणजे पुढीलपैकी कलम 3D अन्वये आयुक्त या संज्ञेमध्ये कुणाकुणाचा समावेश आहे तर मुंबई महानगरपालिका आयुक्त, मुंबई महानगरपालिका अप्पर आयुक्त, मुंबई महानगरपालिकाच्या संदर्भातला कार्यकारी आयुक्त ॲक्टिंग. किंवा सेम प्रकार इथं. येतं लक्षात? प्रश्न कसा तयार होणार आहे? सेम प्रकार इथं होणार आहे. त्यामुळं कलमात पोटकलमात कुठंतरी बदल करणार आहेत. येतं लक्षात? इथला. आणि मित्रांनो हे लक्षात ठेवा, जर तुम्हाला मी जे पुन्हा पुन्हा म्हणतोय 100पैकी 100 मार्क, 100पैकी 100 मार्क, 100पैकी 100 मार्क पाडायचे असतील तर अगदी ह्यातलं काहीच ठेवायचं नाही. मी सांगतोय ते प्रत्येक गोष्ट करायची. तर मी आहे आणि तुम्ही आहे आणि तो परीक्षक आहे. सिंगल मार्क जाणार नाही. पुढं आता आणि इतकं व्यवस्थित फ्लोचार्टच्या माध्यमातून सगळे हे तुम्हाला फोटो बिटो जिथं गरज आहे तिथं इतकं सुंदर दिलं आहे. आणि मित्रांनो हे लक्षात ठेवा की आणखी एक गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की
बऱ्याच वेळा काय होतं की जर समजा तुम्हाला मी इथं समजून सांगणार आहे आणि मी तुम्हाला प्रत्येक गोष्टी इथं लिहून द्यायला लागलो तर तुमचा प्रचंड वेळ वाया जाणार आहे. येते का लक्षात? तर इथं मला जे काही तुम्हाला सांगायचं आहे ते सगळं PPTवर मी ऑलरेडी तयार करून आणतोय. मला जे काय तुम्हाला सांगायचं आहे ते PPTवर ऑलरेडी तयार करून आणतोय. मला जर समजा बृहन्मुंबई शहर, उपनगर, वाढवलेले शहर हे जर तुम्हाला वेन डायग्राममध्ये दाखवायचं आहे तर मी इथं येऊन काढत नाही. मी इथं प्रॉपर सगळं तुम्हाला इमेजेस व्यवस्थित फोटो बिटो सगळं काढून आणतोय. येतं का लक्षात? जेणेकरून याचा फायदा काय होईल, तुम्हाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त ग्रास्प होईल आणि तुमचा विनाकारण टाइमपास होणार नाही. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या लेक्चरमध्ये अगदी तुम्हाला 1-2 सेकंदसुद्धा तुमचा टाइमपास होणार नाही, 1-2 सेकंदसुद्धा टाइमपास होणार नाही. त्यामुळं मला जे तुम्हाला सांगायचं आहे त्या गोष्टी मी ऑलरेडी इथं सगळ्या PPTवर काम केलेलं असतं. त्यात सिंगल मी कुठलीच चूक करत नाही. 100 वेळा प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ताडून पाहत असतो आणि मग तुम्हाला शिकवत असतो आणि याच्या माध्यमातून मग तुमचा बिलकुल वेळ जाणार नाही. येतं का लक्षात? त्यामुळं ज्या काही गोष्टी आहेत त्या फ्लोचार्टच्या माध्यमातून अशा पद्धतीने मी इथं काढून आणतोय. मी इथं जर पुन्हा हे सगळं लिहित बसलो तर मग जी गोष्ट मी तुम्हाला 10 मिनिटात सांगू शकतो त्या गोष्टीसाठी मला 1 तास लागेल, त्या गोष्टीसाठी मला 30-40 मिनटं लागतील. त्यामुळं कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त तुम्हाला आउटपुट जर मिळवायचं असेल तर ही स्टाईल अत्यंत महत्त्वाची. आणि मग आता आपण काय शाळेतली मुलं राहिलो नाही की चला लिहा नोट्स, मी सांगतोय तुम्ही मग लिहून घ्या, ह्या बाजूला लिहून घ्या, त्या बाजूला लिहून घ्या. ज्या काही गोष्टी आहेत ते इथल्या इथं क्लिअर केलेले आहेत. येतं लक्षात? वेगळं तुम्हाला काही जर तुम्हाला वाटतंय हे थोडं फ्लोचार्ट काढून घ्यायचं आहे, व्हिडिओ पॉज करायचा आणि वहीवर कुठंतरी एका बाजूला लिहून घ्यायचं, पण पुन्हा मी इथं सगळं अप्पर आयुक्त ही सगळ्या गोष्टी लिहित बसणार नाही. गरजेचं आहे तर तिथं मी कुठं इंटरलिंक आहे, कुठं कुणाचं एकमेकाचं वेगळं नातं आहे, कसं आहे काय आहे हे मी तिथं लिहितोय. पण कमीत कमी लिखाणाच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी कमीत कमी वेळेत करण्याच्या दृष्टीनं मी हा पॅटर्न सगळीकडं म्हणजे हा पॅटर्न मी इकॉनॉमीमध्ये पण राबवतो. अर्थशास्त्राच्या आपल्या सगळ्या अर्थव्यवस्थेच्या आपल्या राज्यसेवेच्या बॅचेस असतील, कंबाईनच्या बॅचेस असतील, UPSCच्या बॅचेस असतील, सगळीकडे मी असा प्रकार केला आहे. इव्हन कायद्याच्या डिपार्टमेंटच्या बॅचेस आहेत, PSIच्या बॅचेस आहेत किंवा अन्य काही बॅचेस आहेत, सगळीकडे मी असा प्रकार केला आहे. येतं लक्षात? त्यामुळं तुम्हाला कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त मार्क, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त ग्रास, अजिबात तुमचा सिंगल सेकंद वाया जाणार नाही. तर मग हे थोडं तुम्हाला सांगणं पण गरजेचं होतं, त्यासाठी सांगितलं. ओके, तर हे थोडं आपण आयुक्ताच्या संदर्भात हे परीक्षेदृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. आता मग आपण बघितलं आयुक्तामध्ये काय काय सांगितलं आपण क्लिअर. आयुक्त, उपायुक्त ह्या 2 डेफिनेशन झाल्या. आता खरं तर पोलीस आयुक्त हे वेगळं पद आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिकाचा पोलीस आयुक्त हे खरं तर वेगळ्या गोष्टी आहेत. ह्या खरं तर वेगळ्या गोष्टी आहेत, पण हे आयुक्त आहे तर पटकन लक्षात राहील म्हणून मी थोडं हे केलं. पण तरी पण मित्रांनो थोडंसं कनेक्शन कसं आहे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात पण येईल. हा थोडा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि तुमच्या पॉलिटीचा पण भाग आहे, थोड्या गोष्टी क्लिअर पण होतील बघा. मी अगदी पुण्याचं उदाहरण देतो बघा. बहुतांश आपल्यापैकी बराच वर्ग हा पुण्यामध्ये अभ्यास करतोय, पुण्यातलंच उदाहरण देतो. तर आता मी असं म्हणलं की हा पुणे जिल्हा आहे, हा समजा पुणे जिल्हा आहे, पुणे जिल्हा, आणि हे पुणे शहर आहे. हे जे आहे ते पुणे शहर आहे. तर इथं म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि पोलीस सिस्टीम कशी असते बघा. आता काय बघा, मी पहिल्यांदा पोलीस सिस्टीमच्या बाबतीत सांगतो किंवा ठीक आहे महानगरपालिकेच्या बाबतीत सांगतो. बघा आता पुणे जिल्ह्यासाठी कोण आहे हो? जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी, त्याला आपण जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी असा शब्द वापरतो. जर तुम्ही कलेक्टरच्या गाडीवर किंवा कलेक्टरची पाटी, कलेक्टरच्या ऑफिसचं नाव बघितलं काय असतं? जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी. येतं लक्षात? जिल्ह्याच्या प्रशासनाचा प्रमुख या नात्यानं तो जिल्हाधिकारी आहे आणि त्याला ज्या काही दंडात्मक पॉवर आहेत, ज्या काही न्यायालयाचे अधिकार आहेत, तर त्या नादानं तो त्या अनुषंगानं तो जिल्हा दंडाधिकारी. ओके, तर पुणे जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी, पुणे जिल्ह्याचं संपूर्ण जे प्रशासन आहे ते जिल्हाधिकारी. पण मित्रांनो हे लक्षात ठेवा, तो पुणे जिल्हा जरी असला तरी तो ग्रामीणसाठी, त्यामध्ये पुणे शहर याचं प्रशासन त्याच्या अंतर्गत येत नसतं. आणि पुणे शहरासाठी मग इथं काय आहे हो? आयुक्त आहे. पुणे शहराच्या पुणे मनपा आयुक्त आहे, पुणे मनपा आयुक्त आहे. आणि पुणे मनपा आयुक्त हा पुणे शहरासाठी,
पण तुम्हाला वाटत असेल की अख्ख्या पुणे जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी आणि मग त्यातनं मात्र मग तो जिल्हाधिकारी जरी असला तर त्या जिल्ह्याच्या कोणत्या भागाचं प्रशासन त्याच्या अंतर्गत येत नाही, पुणे शहराचं येत नाही किंवा पिंपरी चिंचवड शहराचं येत नाही. येतं लक्षात. तर एक पुणे शहर फक्त एक उदाहरण घेऊ आपण. पिंपरी चिंचवड पुन्हा उदाहरण घेऊन आणखी तुम्हाला कन्फ्यूज करणार नाही. पुणे शहराचं उदाहरण घेतो. तर पुणे शहराचं प्रशासन मात्र त्याच्या अंतर्गत येत नाही. पुणे शहराच्या प्रशासनासाठी शहराच्या ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या बऱ्याच किचकट असतात. तिथलं प्रशासन अगदी तिथं खूप मोठा लोड असतो. त्यासाठी वेगळा IAS ऑफिसर आहे. हा जरी IAS ऑफिसर असला तरी इथं वेगळा IAS ऑफिसर आहे. आणि लक्ष देऊन ऐका, तुम्हाला जरी वाटत असेल तर पुणे शहरापेक्षा जास्त पावर ह्या पुणे जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्याला आहेत. तर मित्रांनो, पुणे जिल्ह्याचा जिल्हाधिकारी त्याच्यापेक्षा सिनियर मोस्ट IAS ऑफिसर इथं असतो. आणि आजपर्यंत पुण्याची एक परंपरा आहे की जो पुण्याचा जिल्हाधिकारी आहे तर त्याचं प्रमोशन होऊन तो त्याची पुढचं जे पोस्टिंग आहे ते पुणे शहराचा तो आयुक्त होतो. येते लक्षात. त्यामुळं तुम्हाला जरी वाटत असलं पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भागाचा एवढा मोठा एरिया आहे पण त्याच्यापेक्षा उलट पॉवर इकडे जास्त आहे, जबाबदारी इकडे जास्त आहे. त्यामुळे इथल्यापेक्षा IAS ऑफिसर इथं काय असतो, सिनियर असतो. आणखी उदाहरण दुसरं सांगतो. आता पोलीस सिस्टमच्या बाबतीत उदाहरण सांगतो. आता थोडं हे सांगणं गरजेचं आहे. म्हणजे हे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, पोलीस किंवा इतर प्रशासन हे कळण्यासाठी थोडं तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. येतं लक्षात. ज्यांचा अभ्यास खूप वरच्या दर्जाचा आहे, ज्यांनी काय राज्यसेवा यापूर्वी मेन्स वगैरे दिलेल्या आहेत तर त्यांना थोडं हे इन बिटवीन लाईन कळतात. येतं लक्षात. किंवा इतर कायद्यामध्ये ज्या काही विद्यार्थ्यांनी माझ्याकडे बॅचेस केले त्यांना पण काही गोष्टी माहीत असतील पण सगळ्यालाच माहीत नसतील. त्यामुळे थोडं सांगणं गरजेचं आहे. कारण हा कायद्याचा म्हणजे थोडं हा कायदा कळण्यासाठी हे थोडं मनपा ॲडमिनिस्ट्रेशन कसं चालतं ते पण कळलं पाहिजे. आता पोलीस सिस्टमच्या जर बाबतीत विचार करायचा झाला तर पुणे जिल्ह्यासाठी आपण काय म्हणतो, SP आहे. येतं लक्षात. पुणे SP आहे. पण म्हणताना आपण काय म्हणतो, ग्रामीण SP आहे. पुणे ग्रामीण SP म्हणतो. का? कारण शहरासाठी पोलीस आयुक्त आहे, पुणे शहरासाठी पोलीस कमिशनर आहे. येतं लक्षात. आणि त्यामुळे हा SP हा पोलीस प्रशासनाचा जिल्ह्याचा जरी हेड असला तर त्यातलं पुणे शहर हे पोलीस प्रशासन त्याच्या अंतर्गत येत नाही. आणि मित्रांनो, इथं पण लक्षात ठेवा, ह्या SP पेक्षा SP हा जो पुणे जिल्हा ग्रामीण SP जो आहे तर हा जरी IPS असला आणि ह्या पुणे शहरासाठी जो पोलीस आयुक्त आहे तो जरी IPS असला तर इथल्या IPS पेक्षा हा खूप जास्त सिनियर आहे. जरी तुम्हाला क्षेत्र छोटं दिसत असलं तरी मोठ्या शहरातले मेट्रोपॉलिटन सिटीमधले प्रश्न हे किचकट असतात, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न किचकट असतात. आणि इथली उलट पोस्ट सिनियर IPS ऑफिसरचे याच्यापेक्षा हा सिनियर आहे इथला पोलीस आयुक्त. किंवा ह्या जिल्हाधिकाऱ्यापेक्षा इथला मनपा जो आयुक्त आहे तर तो सिनियर आहे. येते लक्षात. त्यामुळं पुन्हा हे लक्षात ठेवा, पुणे जिल्हाधिकारी जो आहे तर त्या जिल्ह्यातला सगळा कारभार त्याच्याकडे आहे पण पुणे शहरातला प्रशासन सोडून. आता पुणे ग्रामीण SP आहे तर पोलीस प्रशासनाचा तो हेड आहे पण पुणे शहराचं पोलीस प्रशासन सोडून तो हेड आहे. येते लक्षात. तर ह्या थोड्या गोष्टी लक्षात राहू द्या. हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण हे थोडं बेसिक तुम्हाला कळल्याशिवाय ह्या गोष्टी कळणार नाहीत. म्हणजे महानगरपालिकेचं प्रशासन किंवा महानगरपालिकेमध्ये जो पोलीस आयुक्त आहे तर त्याच्या पावर कशा वेगळ्या आहेत तर हे सांगण्यासाठी तुम्हाला गोष्टी क्लिअर केल्या. मग आयुक्त, उपायुक्त. आता आपल्याला जो पोलीस आयुक्त आहे तो कलम 3च्या F मध्ये दिला आहे, पोलीस आयुक्त, द पोलीस कमिशनर. तो बघू आपण. त्यात काय वेगळं सांगण्याची गरज नाही. फक्त तो कोणत्या कलमान्वये हे फक्त तो कोणत्या ती कलम 3च्या F मध्ये दिला आहे का, D मध्ये दिला आहे का, E मध्ये दिला आहे एवढंच महत्त्वाचं आहे. तर कलम 3च्या F मध्ये पोलीस आयुक्त दिला आहे, द पोलीस कमिशनर. येतं लक्षात. द पोलीस कमिशनर. मग या कायद्यानं काय सांगितलं, या कायद्यामध्ये जिथं कुठं पोलीस आयुक्त हा शब्द आला का मग ते मुंबई पोलीस आयुक्त आहे का, पुणे पोलीस आयुक्त आहे का, नागपूर पोलीस आयुक्त आहे का, असला विचार करायचा नाही. म्हणजे या कायद्यानं जिथं कुठं पोलीस आयुक्त म्हणलं तर तुमचं उत्तर काय हो, तो पोलीस आयुक्त म्हणजे बृहन्मुंबईचा पोलीस आयुक्त. तो पोलीस आयुक्त म्हणजे काय, बृहन्मुंबईचा पोलीस आयुक्त. येतं लक्षात. आणि सध्या बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत, श्री विवेक फणसाळकर साहेब आहेत. तुम्हाला सांगितलं मुंबई पोलीस कमिशनर प्रचंड मोठी ताकदवान पोस्ट आहे. तर हे कलम 3F पोलीस आयुक्त. येतं. पोलीस आयुक्त म्हणजे काय, बृहन्मुंबईचा पोलीस आयुक्त. तो या कायद्याच्या कोणत्या कलमान्वये नियुक्त केला आहे असा प्रकार आहे का हो. जसं तिकडं 54-55 आहे तसं इकडं प्रकार नाही. येतं लक्षात. तर हे महत्त्वाचं आहे.
तर मग या लेक्चरमध्ये जरी हे छोट्या घटकावर जरी आपण मोठं लेक्चर घेतलं आहे, पण इथला शब्द न शब्द महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला या कायद्यामधलं जे बेसिक बॅकग्राऊंड आहे ते व्यवस्थित कळण्यासाठी थोडं मला इथं जास्त वेळ द्यावा लागतो. एकदा ह्या गोष्टी क्लिअर झाल्या का पुन्हा तुम्हाला गोष्टी सांगण्याची गरज नाही. येतं लक्षात? आज जे काय तुम्हाला मी हे एवढं सगळं सांगितलं किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी हे पोलीस प्रशासन किंवा मनपा हे कसं चालतं हे सांगितलं, हे एकदा तुम्हाला क्लिअर केलं, हे पुन्हा तुम्हाला सांगण्याची गरज पडणार नाही. त्यासाठी सुरुवातीला थोडा आपल्याला जास्त वेळ लागतो. म्हणजे तुम्हाला वाटू शकतं की आयुक्त, उपायुक्त आणि पोलीस आयुक्तसाठीच आपण एक लेक्चर घेतलं, पण हे एकदा बेसिक बॅकग्राऊंड कळलं का पुढच्या गोष्टी पटपट कळतात. येतं लक्षात? आपली शिकवण्याची स्टाईल तीच आहे. पहिल्यांदा अगदी बेसिक बॅकग्राऊंड जर स्ट्रॉंग केलं तर तुम्ही असं सुसाट पळता. मग येतं लक्षात? तर मग हे तिन्ही घटक अत्यंत महत्त्वाचं आहे. जास्त लक्षात ठेवण्याजोगे ह्या वरच्या 2 गोष्टी लक्षात आहेत. हे तर काय पटकन पोलीस आयुक्त म्हणजे बृहन्मुंबईचा पोलीस कमिशनर किंवा पोलीस आयुक्त, बाकी मग इथंच तुम्हाला जास्त व्यवस्थित करावं लागेल. आता एक आपण कमर्शियल ब्रेक घेतोय. तर आपलं ह्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात BMC ॲक्ट आणि मुंबई महानगरपालिका स्थानिक बाबी किंवा वैशिष्ट्ये या संदर्भातलं जे काही पुस्तक आहे ते तुम्हाला परीक्षेमध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या BMC ॲक्ट बरोबरच विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपण मुंबई महानगरपालिका स्थानिक बाबी किंवा वैशिष्ट्य पण टाकलेले आहेत. म्हणजे हे पुस्तक तुम्हाला BMC निरीक्षक परीक्षेमध्ये एकूण 30 गुणांसाठीचं असेल. आणि मग या पुस्तकामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा असणारा जो काही भाग आहे तर तो वेगळ्या कलरनं दर्शवलेला आहे. तर इथं तुम्हाला लक्षात येईल अशा पद्धतीनं आपण वेगवेगळे चार्ट्स केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला सुटसुटीतपणे हा कायदा लक्षात येईल. कारण कायदा हा त्याचा मूळ गुणधर्म तो किचकट आहे, तर तो तुम्हाला सोप्या पद्धतीनं लक्षात राहावा, सोप्या पद्धतीनं तो इतक्या व्यवस्थितपणे मांडलेला आहे की तुम्हाला अगदी इतर विषय वाचल्यासारखं व्यवस्थितपणे वाचता येईल. पण मग त्याच्यातल्या ज्या काही खाचाखुणा आहेत किंवा तुम्हाला या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क पाडायचे असतील तर त्या संदर्भातले काय अंडरस्टँडिंग पण महत्त्वाचं आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण ऑनलाईन बॅचमध्ये कव्हर करणारच आहे. तर या पुस्तकामध्ये आपण जो काय अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तो वेगळ्या कलरनं दर्शवलेला आहे. कारण जसं MPSCमध्ये वेगवेगळ्या आयोगाचे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतात तसं इथं आपल्याला फारसं काही उपलब्ध नाही. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कलम वाचत असताना, पोटकलम वाचत असताना त्यातलं नेमकं कशावर भर द्यायचं आहे हे तुम्हाला या वेगळ्या कलरनं जे काही कंटेंट दाखवलेलं आहे त्याच्या माध्यमातून कळेल. आणि हमखास हे पुस्तक तुम्हाला BMC ॲक्टमध्ये पैकीच्या पैकी मार्क पाडण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल. आणि आजपर्यंत आपला इतिहासच आहे, जे काय आपली आत्तापर्यंतच्या जे काय 7 एक कायद्याची पुस्तकं आहेत तर ती तुमच्या त्या परीक्षेसाठी वन स्टॉप सोल्युशन आहेत. म्हणजे तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही, इतकं ही सुंदर पुस्तकं आहेत. त्यामुळे तुम्हाला BMC परीक्षेसाठी हे तुमच्यासाठी 24 कॅरेट सोनं असेल. ओके. तर मग त्यामध्ये आपण अतिसंभाव्य सराव प्रश्नांचा पण समावेश केलेला आहे. मग त्याचाही तुम्हाला परीक्षेला फायदा होईल. तर मग या पुस्तकावरच आधारित आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आपण ऑनलाईन बॅच पण सेट केलेली आहे. तर हे पुस्तकाची संदर्भात तुम्हाला ही पेजेस दिलेले आहेत, म्हणजे कशा पद्धतीने याची रचना केलेली आहे, काय आहे, सुटसुटीतपणे व्याख्या वगैरे कसं दिलेलं आहेत हे तुम्हाला दिसेल. तर आपण ऑनलाईन बॅचमध्ये आपल्या पुस्तकामध्ये जेवढा काय कंटेंट दिलेला आहे तर तो शब्द न शब्द आपण या ऑनलाईन बॅचमध्ये घेतोय. आणि तुम्हाला इथली कलमं लक्षात राहण्यासाठी आपण त्या संदर्भातले काही स्पेशल लेक्चर्स वेगळी अरेंज करतोय. अभ्यासक्रमाला जेवढी काही तुम्हाला कलमं परीक्षकांना दिलेले आहेत तर त्या प्रत्येक कलम, त्याचं प्रत्येक पोट कलम अगदी विस्तृतपणे घेतोय. कारण तुम्हाला या BMCच्या परीक्षेमध्ये की जो डिसाइडिंग फॅक्टर ठरणार आहे तर तो म्हणजे कायदा आहे. येते का लक्षात? आणि त्या कायद्याची, कोणत्याही कायद्याचं वैशिष्ट्य काय तर त्या विशिष्ट चौकटीच्या बाहेर तुम्हाला प्रश्न टाकता येत नाही. कोणताही परीक्षक, कोणताही आयोग असू द्या, त्या कायद्याच्या बाबतीत विशिष्ट चौकटीच्या पलीकडे जाता येत नाही. त्यामुळे तुम्हाला इतरांच्या पुढं जर जायचं असेल तर कायद्यातल्या प्रश्नांशिवाय तुम्ही पुढं जाऊच शकत नाही. म्हणजे तुमचं सिलेक्शन हे 100% BMC कायद्यावरच अवलंबून आहे. बरोबर? आणि आपण प्रत्येक घटक शिकवताना सुद्धा त्या कलमावर, त्या पोटकलमावर कशा पद्धतीने आयोग प्रश्न विचारू शकेल हे 360 अँगलमधून आपण क्लिअर करणार आहे, की जेणेकरून तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. आणि विशेष चर्चासत्रासाठी किंवा शंका निरसनासाठी आपण लाईव्ह सेशन पण घेत असतो. नॉर्मली आपली लेक्चर ही रेकॉर्डेड स्वरूपात आहेत, कारण जर आपण लेक्चर लाईव्ह स्वरूपात घेतोय तर मग लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात टाईमपास होतो.
लाईव्ह लेक्चर आपल्याला परत बघणं हे फार किळसवाणी वाटतं, तर आपण रेकॉर्डेड लेक्चर इतक्या सुंदर पद्धतीने घेतलेले आहेत की ऑफलाईन बॅचपेक्षा सुद्धा 10 पटीनं ते तुम्हाला चांगली वाटतील इतक्या पद्धतीनं आपण हे अरेंज केलेले आहेत। आणि कुठं अगदी तुम्हाला शब्द पीपीटीवर सुद्धा किंवा माझ्या बोलण्याच्या माध्यमातून सुद्धा अगदी तुम्हाला एक शब्द सुद्धा चुकणार नाही, इतक्या व्यवस्थित पद्धतीने आपण ही लेक्चर घेतलेली आहेत। तर त्यामुळं रेकॉर्डेड बॅच ही तुम्हाला पुन्हा पुन्हा ज्यावेळी बघायची असते तर त्यावेळी ही रेकॉर्डेड बॅच महत्त्वाची आहे, कारण लाईव्ह लेक्चरमध्ये बराच टाईमपास होतो, अधूनमधून प्रश्न येतात, लेक्चरची लिंक तुटत असते आणि तुम्हाला ते बऱ्याच वेळा तुमच्याकडून नेटचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं बऱ्याच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक हे ऑनलाईन बॅच बघत असतात, त्यामुळे कुणाला आवाज येतो न येतो, उशिरा येतो किंवा लेक्चर तुटक दिसतं, तर हा प्रॉब्लेम रेकॉर्डेडमध्ये येत नाही। त्यामुळे आपण रेकॉर्डेड स्वरूपात बॅच घेतोय आणि विशेष चर्चासत्रासाठी किंवा शंका निरसनासाठी आपण लाईव्ह सेशन्स आपण घेतोय। तुम्हाला तुमच्या ऑनलाईन बॅचमध्ये ईबुकसुद्धा फ्री मिळेल। आणि मग ही जी काय आपली ऑनलाईन बॅच आहे तर ही ऑनलाईन बॅच तुम्हाला हे आपलं ज्ञानेश्वर पाटील गुरुकुल प्रबोधिनीचं जे प्ले स्टोअरवर ॲप्लिकेशन आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला कोर्स परचेस करता येईल। आणि हा कोर्स तुम्हाला जर तुम्ही प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक डिस्काउंट आहे, आणि जर समजा तुम्ही 5 किंवा 5 पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र आला तर तुम्हाला या बॅचच्या मूळ प्राईसमध्ये तुम्हाला डायरेक्ट 30% डिस्काउंट आहे, 30% डिस्काउंट आहे। जर तुम्ही 5 किंवा 5 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जर हा कोर्स खरेदी केला तर तुम्हाला या मूळ प्राईसवर 30% डिस्काउंट आहे। आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी की आत्तापर्यंत आपण जो काही कायदा आहे तर त्याच्याच अनुषंगाने बॅच घेणार होतो, मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर हे मुंबई महानगरपालिका स्थानिक बाबी वैशिष्ट्य हा तुलनेनं भाग सोपा जरी असला तर त्याची वेगळी बॅच करा। तर त्यामुळे मग आता आपण मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 त्याची सेपरेट बॅच आहे, आणि दुसरी बॅच एक आपण अशा पद्धतीनं तयार केलेली आहे की त्यामध्ये हा BMC ॲक्ट पण आहे आणि मुंबई महानगरपालिका स्थानिक बाबी किंवा वैशिष्ट्य ते पण आहेत। त्यामुळे तुम्हाला दोन्हींची एकत्र बॅच घ्यायची असेल तर तोही पर्याय आहे, आणि तुम्हाला केवळ BMC ॲक्टचीच बॅच घ्यायची आहे आपल्याकडे तर तो सुद्धा पर्याय आहे। तर त्यामुळं तुम्ही हे तर पुस्तक आपलं अतिसुंदर आहेच आहे, पण तुम्हाला ह्या बॅचच्या तुम्हाला पुस्तक आणि ही ऑनलाईन बॅच याच्या माध्यमातून तुम्हाला एका शब्दाची सुद्धा किंवा इतर कुठल्याही संसाधनाची गरज पडणार नाही। हे इतकं सुंदर पद्धतीनं पुस्तक आणि ऑनलाईन बॅच आपण ही सेट केलेली आहे। ओके, तर मग अशाच पद्धतीचे लेक्चर आपण यानंतर यूट्यूबवर टाकत राहणार आहे, तर त्यासाठी आपलं हे यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा। अशा इम्पॉर्टंट सिरीजमध्ये आपण यानंतर वेळोवेळी भेटत राहू। तोपर्यंत धन्यवाद।